नमस्कार मंडळी, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहेत दाणेदार बेसनचे लाडू. तेही परफेक्ट मेजरमेंटने. रक्षाबंधनासाठी बाहेरून मिठाई आणतो त्याऐवजी घरी पेढ्याच्या चवीचे दाणेदार टाळ्याला न चिटकणारे बेसनचे लाडू घरीच कसे बनवायचे तेही घरीच डाळ दळून हे बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि तिला हलकीशी मंद आचेवरती गरम करून घ्यायची आहे. जास्त डाळ आपल्याला भाजायची नाही. पावसाळ्या सीझनमुळे डाळ मऊ पडलेली असते आणि ती दळली जात नाही, म्हणून हलकीशी गरम करून घ्यायची. गरम झाल्यानंतर तिला थंड करून घ्यायची. डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायची आणि मिक्सरवरती छान याचं दाणेदार असं बेसनचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी मिक्सरवरती दाणेदार एकदम परफेक्ट असं पीठ तयार करून घेतलं आहे. ते मी एकदा चाळणीने चाळून घेणार आहे. चाळून झाल्यानंतर परफेक्ट दाणेदार असं बेसन आपलं लाडवासाठीचं तयार झालं आहे. तर गॅस ऑन करून घेतला आहे. कढईमध्ये मी अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे. तर 1 कप डाळीसाठी आपल्याला अर्धा कप इतकं तूप पुरेसं आहे. तर त्यामध्ये तयार करून घेतलेलं मी बेसन यामध्ये घातलं आहे आणि आपल्याला बेसन कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून बेसन आपलं सर्व बाजूनी छान मस्तपैकी असं भाजलं जाईल. बेसन भाजण्यासाठी फक्त 5च मिनिटे लागतात. तर बेसन भाजून झालं आहे आणि ते थंड करण्यासाठी मी परातीमध्ये ओतून घेतले आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची आहे. आता बेसन माझं थंड झालं आहे, तर मी पिठी साखर पाऊण कप इतकी पिठी साखर घेतली आहे. पिठी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं पिठामध्ये साखर एकजीव मिक्स अशी झाली पाहिजे. त्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत. तर मी सर्व मिश्रण मिक्स करून घेते. त्यानंतर लाडू कसे वळायचे हे बघूया. गार्निशिंगसाठी मी बेदाणा वापरला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तर अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते. इतके सुंदर, चवीलाही टेस्टी, खाव्यासारखे लागणारे, टाळ्याला न चिटकणारे बेसनचे दाणेदार लाडू आपले तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.